नाही, जिजामातामध्ये आज ओपनिंग मी त्या जिमचं करतो आहे आणि थोडीशी जागा कमी पडते म्हणून मी थोडंसं डागडुजी करून थोडं हाईट थोडीशी वाढवतो आहे, जेणेकरून तिथे पण इन्स्ट्रुमेंट ठेवून लोकांना त्याची सुविधा मिळते आणि आज त्याचं आम्ही ओपन करतो. प्रवेशद्वारचं घेतलं आहे, त्याचं डिझाईन माझ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा प्रवेशद्वाराचं पण ओपनिंग नंतर आणि तुम्हाला बोलू त्याच्याबद्दल. जो ऊपर करके देंगे तो और भी लोग कर सकते जिम अच्छे से, तो सर डबल बना के देंगे. जी उत्साही मित्र मंडळाची जिजामाता नगरमध्ये व्यायामशाळा आहे बरेच वर्षापासून. ती भाऊंना मी विनंती केली आणि भाऊंनी ते आता वरती बांधून बरेच लोक आता इथे जिम करायला लोक पण जास्त प्रमाणात येत आहे. त्यामुळे आमची मागणी भाऊंना सांगितलं, त्यांनी वरती करण्याचं मान्य केलेलं आहे आणि ते आता आज त्याचं भूमिपूजन झालेलं, लवकरात लवकर ती चांगल्या प्रकारे वरती जिम होणार आहे. त्यासाठी मी भाऊंचे आभार मानतो. तो आपले आमदार प्रकाशभाऊ फातर्वेकर यांच्या फंडातून यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या उत्साही मित्र मंडळाला पहिला सिंगल जिम आहे त्याची डबल करून देणार आणि जिजामाताचे प्रवेशद्वार खूप वर्षापासून म्हणजे 10 वर्षापासून त्याचा प्लॅन चालू होता. आता यावर आपले आमदारातर्फे आपण आता नारळ फोडून त्यांचं उद्घाटन होत आहे व एक चांगलं येण्या जाण्यासाठी चांगलं आपल्याला लोकेशन असं दिसण्यासारखं भाऊ डिझाईन पास करून त्याला बनवणार आहे. आणि ह्या जिजामाताची सिंगल जिम तर आहे, त्याला डबल झाल्यावर अजून मुलांना प्रवेश भेटेल व चांगली एकदम सुंदर दिसण्यासारखे झाल्यासारखे आपल्याला दिसेल आणि प्रकाश भाऊंच्या यातर्फे आम्ही धन्यवाद मानतो. जिजामाता नगरातील चेंबूर एरियाचे आमदार फातर्वेकर भाऊ यांच्या हस्ते जिमचे उद्घाटन झाले डबल करण्यासाठी. पण त्याच्यामागे एकच उद्देश की चांगलं की मुलं इकडे तिकडे भटकत राहण्यापेक्षा, खेळत राहण्यापेक्षा एक चांगलं शारीरिक बळ आणि मानसिक बळ मजबूत होण्यास मदत होते. त्यांचे आम्ही नगरातर्फे महिला गटांच्या तर्फे त्यांचे आभार प्रकट करतो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.